तसा बुजरा आहे तो, असं पटकन बोलायचं नाही. पण एक सांगते तुम्हाला, मुलीला सुखात ठेवेल तो. बस बस, हो आणखी काय हवंय आम्हाला. पण पैसा काय हो, आज आहे तर उद्या नाही, पण माणसं चांगली असणं महत्वाची. हो आमचंही तसंच आहे, पैशाचं काही नाही आम्हाला. फक्त चांगली माणसं मिळणं महत्वाचं. मग आता मला वाटतं आल्यासारखा पंतांना विचारून मुहूर्तच काढून उठूया इथून. आम्हाला चालेल नाही का? नाही, पिंट्याशी बोलायला हवं. अहो मी बोलले ना आता त्याच्याशी, त्याला पसंत आहे. तो म्हणाला का तसं? अहो तो काही घडाघडा बोलतोय का? मुलखाचा बोल. आणि मी आई आहे त्याची, मला कळतो तो, मला कळतं त्याचं मन, होकार आहे त्याचा. तुम्ही पंतांना कळवून टाका. मी फोन लावतो. अहो ते सगळं होत राहील, पण आधी तोंड गोड करूया. आई आत्ताच देऊया ना पेढे? हो दे ना. हा आणते. हा जानवी प्लीज बोलते, फोन करतायत, पंतांना फोन करतायत ते. असं कसं बोलता येईल? थांबव त्यांना. दत्ता, अभिनंदन. श्री, दोन्ही बाजूने पसंती आहे. नाही तसं नाहीये. काय बोलतोयस तू? ऐक माझं, मी तुला सविस्तर सगळं नीट सांगतो. आता थांब. म्हणजे चलू बेटा, हे सगळं जे काही घडलं ना ते फक्त तुझ्यामुळे. तुझ्या भावाच्या आयुष्याचं कल्याण केलंस तू. या सगळ्याचं पुण्य तुझ्या लेकरा बाळांना लाभेल बघ. बहीण म्हणून तू तुझं कर्तव्य पार पडलेस. आता पुढे त्यांचा संसार, की त्यांचं नशीब. आपण मोकळे झालो बघ अगदी. जानवी प्लीज. जानवी हे काय करतेस तू? प्लीज बोल ना, प्लीज बोल. श्री, कसं बोलू? तू बघतोयस का, कित्येक दिवसांनी बाबांना आज मी हसताना बघतेय. मुलगी पण किती चांगली आहे रे, किती गोड आहे ती. तिला किती वाईट वाटेल श्री. मुळात सगळे बघ ना किती खुश आहेत श्री. पिंट्या नाहीये, पिंट्या खुश नाहीये. म्हणजे जानवी, मी तुला सगळं सविस्तर नीट सांगतो. ते मुहूर्त वगैरे बघताय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना, तू माझ्यावर विश्वास ठेव. प्लीज जानवी बोल. तू हे सगळं थांबव पिंट्यासाठी प्लीज. अरे पण विचार, सगळं नंतर सांगतो, सगळं नंतर सांगतो. आपण बोलूया. तू बोल. कम प्लीज बोल. ऐका ना, मला थोडं बोलायचं आहे. मला काय वाटतं, बोल ना.
बाबा बघा तुम्हाला पटतंय का ते, पण हा बोल ना बाळा. आपण घाई नको करायला, जरा थांबूया आपण.